नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, MPSC उपयुक्त चालू घडामोडी या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत 24 जुलै 2023च्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी. चला तर मग सुरुवात करूयात. लेट्स स्टार्ट. आजची पहिली बातमी बघूयात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कार 2022 प्रदान करण्यात आले. भूविज्ञान क्षेत्रात विविध आघाड्यांवर सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या आणि या क्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्था, म्हणजे व्यक्तींनाही दिला जातो आणि संस्थांनाही दिला जातो, व्यक्ती आणि संस्थांच्या गौरवार्थ खान मंत्रालयातर्फे राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कार प्रदान केले जातात. भूविज्ञान क्षेत्राची व्याप्ती, आता याची व्याप्ती कुठे कुठे आहे बघूया आपण. खाणकाम, जमीन खचणे, भूकंप, पूर आणि सुनामी यासारख्या नैसर्गिक आपत्तीच्या अभ्यासाचा अंतर्भाव होतो. म्हणजे भूविज्ञान क्षेत्रात कुठल्या कुठल्या गोष्टींचा अंतर्भाव आहे तर खाणकाम, जमीन खचणे, भूकंप, पूर आणि सुनामी यासारख्या गोष्टींचा अभ्यासाचा येथे अंतर्भाव असतो. 1996 मध्ये सुरू करण्यात आलेले राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कार. आता हे पुरस्कार कधी सुरू करण्यात आले तर 1996 मध्ये हे पुरस्कार सुरू करण्यात आले. हे भूविज्ञान क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी, समर्पण आणि नामोन्मेष प्रदर्शित करणाऱ्या असामान्य व्यक्ती आणि संस्थांना प्रदान केले जाते. गेल्या 4 दशकापासून हिमालय पर्वतरांगांमध्ये केलेल्या अतुलनीय कामगिरीसाठी प्रसिद्ध असलेले डॉ. ओम नारायण भार्गव यांना यंदाचा राष्ट्रीय भूविज्ञान जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. म्हणजे राष्ट्रीय भूविज्ञान जीवन गौरव पुरस्कार हा पुरस्कार कोणाला देण्यात आला तर 4 दशकापासून हिमालय पर्वतरांगेमध्ये अतुलनीय कामगिरी केलेल्या डॉ. ओम नारायण भार्गव यांना यंदाचा राष्ट्रीय भूविज्ञान जीवन गौरव पुरस्कार, आता यंदाचा म्हणजे 2022 सालसाठीचा राष्ट्रीय भूविज्ञान जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. बनारस हिंदू विद्यापीठातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. अमिया कुमार सामल यांना राष्ट्रीय युवा भूवैज्ञानिक पुरस्कार प्रदान करण्यात आला. अमिया कुमार सामल यांना राष्ट्रीय युवा भूवैज्ञानिक पुरस्कार प्रदान करण्यात आला. आता या स्लाइडमध्ये महत्त्वाचे काय लक्षात ठेवायचे तर राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कार 2022 सालसाठीचे देण्यात आलेले आहेत आणि हे कुणामार्फत दिले जातात तर खान मंत्रालयामार्फत हे पुरस्कार दिले जातात. या पुरस्कारांची सुरुवात 1996 मध्ये झाली आणि या वर्षीचा म्हणजे 2022 सालसाठीचा भूविज्ञान पुरस्कार, राष्ट्रीय भूविज्ञान जीवन गौरव पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर डॉ. ओम नारायण भार्गव यांना मिळाला आहे. तर राष्ट्रीय युवा भूवैज्ञानिक पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर बनारस हिंदू विद्यापीठातील सहाय्यक प्राध्यापक म्हणजे असिस्टंट प्रोफेसर डॉ. अमिया कुमार सामल यांना राष्ट्रीय युवा भूवैज्ञानिक पुरस्कार मिळालेला आहे. पुढची बातमी बघूया. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कुशल संघटक आणि ज्येष्ठ प्रचारक मदनदास देवी यांचे वयाच्या 81व्या वर्षी निधन झाले आहे. मदनदासजी हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत संघ योजनेतून देण्यात आलेले पहिले प्रचारक होते. मदनदास देवी मूळचे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील असून त्यांनी शालेय शिक्षणानंतर उच्च शिक्षणासाठी 1959 मध्ये पुण्यातील BMCC महाविद्यालयात प्रवेश घेतला. MCOM नंतर ILS लॉ कॉलेजमधून गोल्ड मेडलसह LLB केली. पुढे CA केले. पुण्यातील शिक्षणादरम्यान ते ज्येष्ठ बंधू खुशालदास देवी यांच्या प्रेरणेने संघाच्या संपर्कात आले.
फक्त लक्षात असू द्यायचं की मदनदास देवी हे कोण होते, कुठल्या क्षेत्राशी संबंधित होते, तर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कुशल संघटन आणि ज्येष्ठ प्रचारक होते. हे इथे महत्वाचे आहे. पुढची बातमी बघूयात. MP लाड साठी नवीन मार्गदर्शक तत्व 2023 अंतर्गत निधी शैक्षणिक हेतूंसाठी हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर सह माहिती तंत्रज्ञान प्रणाली खरेदीसाठी वापरला जाऊ शकतो. तर काय आहे ही MP लाड स्कीम? मेंबर्स ऑफ पार्लिमेंट लोकल एरिया डेव्हलपमेंट स्कीम असे या स्कीमचे नाव आहे. आता यात काय झाले आहे तर 2023च्या मार्गदर्शक तत्वांनुसार याच्यात असलेला निधी खासदारास शैक्षणिक हेतूंसाठी हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर सह माहिती तंत्रज्ञान प्रणाली म्हणजे शिक्षणासाठी लागत असेल तर हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि माहिती तंत्रज्ञान प्रणाली खरेदीसाठी वापरू शकतो. खासदार स्थानिक क्षेत्र विकास योजना म्हणजेच MP लाड्स ही योजना कधी सुरू झाली तर 23 डिसेंबर 1993 रोजी ही योजनेची सुरुवात झाली. सुरुवातीला ग्रामीण विकास मंत्रालय या योजनेचे प्रशासक होते. म्हणजे सुरुवातीला ग्राम विकास मंत्रालया अंडर ही योजना होती. त्यानंतर ऑक्टोबर 1994 मध्ये ती सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाकडे स्थानांतरित करण्यात आले. स्वच्छता, प्राथमिक शिक्षण, पिण्याचे पाणी, रस्ते, सार्वजनिक आरोग्य या घटकांवर या योजनेचा निधी खर्च केला जातो. या योजनेसाठी नियोजित रक्कम 1993-94 मध्ये 5 लाख रुपये, 1998-99 मध्ये ती 2 कोटी रुपये करण्यात आली आणि 2011-12 पासून हा निधी प्रतिवर्षी 5 कोटी रुपये एवढा करण्यात आला आहे. अनुसूचित जाती आणि जमातींची वस्ती असलेल्या भागात मालमत्ता निर्माण करण्यासाठी खासदारांनी त्यांच्या निधीच्या 15% आणि 7.5% किमतीच्या कामाची शिफारस करणे आवश्यक आहे. निधी हा नॉन लॅप्सेबल असतो. आता हा निधी आहे तो नॉन लॅप्सेबल असतो म्हणजेच एखाद्या विशिष्ट वर्षात निधी जारी न झाल्यास तो पुढील वर्षात पाठविला जातो. हा निधी नॉन लॅप्सेबल असतो. तर लक्षात ठेवायचं की MP लाड स्कीम ही का चर्चेत आहे तर नवीन मार्गदर्शक तत्व 2023 अंतर्गत काय करण्यात आले आहे तर हा निधी शैक्षणिक हेतूंसाठी लागणाऱ्या हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि माहिती तंत्रज्ञान प्रणाली खरेदीसाठी वापरला जाऊ शकतो. आणि लक्षात ठेवायचं की ही स्कीम कधी सुरू करण्यात आली आहे तर 23 डिसेंबर 1993 रोजी ही स्कीम सुरू करण्यात आलेली आहे. आता हिच्यात असलेले निधी सुरुवातीला हिच्यात 5 लाख रुपये निधी होता, त्यानंतर 2 कोटी करण्यात आला 1998-99 मध्ये आणि 2012-13 पासून आता या निधी प्रतिवर्षी 5 कोटी रुपये एवढा करण्यात आलेला आहे. हे इथे महत्वाचे आहे. पुढची बातमी बघूयात. छावण्या आणि त्यालगतच्या महानगरपालिका क्षेत्रातील नागरी क्षेत्र नियंत्रित करणाऱ्या नगरपालिका कायद्यांमध्ये एकसमानता आणण्यासाठी काही छावण्यांमधील नागरी क्षेत्र वगळून शेजारच्या नगरपालिकेमध्ये विलीन करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता छावण्या म्हणजे काय तर कटक मंडळे आणि याचं काम काय असतं तर लष्करी लोक समूह व नागरी समूह यांना नागरी सुविधा पुरवण्याकरता तसेच कल्याणकारी योजना अंमलात आणण्यासाठी लष्करी कटक मंडळे ही नागरी स्वशासन संस्था निर्माण झाली. म्हणजे छावण्या काय तर लष्करी लोकसमूह असतो आणि त्यालगत असलेल्या नागरी समूह यांना सुविधा पुरवण्याकरता या छावण्या निर्माण झालेल्या असतात. याला कटक मंडळे म्हटले जातं, कॅन्टोन्मेंट बोर्ड म्हटलं जातं. तर आता काय करण्यात आले आहे की या छावण्यांमध्ये जे लष्करी लोकसमूह आणि नागरी समूह होता तर आता महानगरपालिका क्षेत्रात नागरिक क्षेत्र नियंत्रित करणाऱ्या नगरपालिका कायद्यामध्ये एक समानता आणायची म्हणून काय करण्यात आलं तर या छावण्यांमध्ये जे नागरी समूह आहे त्या नागरी समूहाला वगळून शेजारच्या नगरपालिकांमध्ये त्याला विलीन करण्यात आले आहे.
यानुसार मग आता काय करण्यात आले तर 58 छावण्यांमधील नागरिक क्षेत्रांना हटवण्यासाठी व्यापक पद्धती संबंधित राज्य सरकारांबरोबर त्यांच्या सूचनांसाठी सामायिक केल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील कुठल्या नगर कंटेनमेंट बोर्ड आहेत किंवा छावण्या आहेत तर महाराष्ट्रात 7 छावण्या आहेत. त्यात सर्वच्या सर्व छावण्यांमध्ये आता नागरिक क्षेत्र वगळून शेजारच्या नगरपालिकांमध्ये विलीन करण्यात येणार आहे. तर कुठल्या कुठल्या आहेत? अहमदनगर, औरंगाबाद, देहू रोड, देवळाली, कामठी, खडकी आणि पुणे या छावण्यांचा समावेश आता आहे की ज्यांच्यातून नागरिक क्षेत्र वगळून शेजारच्या नगरपालिकेमध्ये विलीन केले जाणार आहे. तर यात लक्षात ठेवायचं की महाराष्ट्रात कुठल्या कुठल्या छावण्या आहेत, कुठले कुठले कटक मंडळ आहे याबाबत डिटेल माहिती करून ठेवायची आहे. पुढची बातमी बघूयात. कोरिया ओपन 2023 सुपर 500 18 जुलै ते 23 जुलै 2023 दरम्यान दक्षिण कोरियाच्या एओसू येथील एओसू जिन्नम स्टेडियमवर झाली. आता ही बॅडमिंटन स्पर्धा आहे. तर ही स्पर्धा चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकीरेड्डी या जोडीने इंडोनेशियाच्या फजर अल्फियान आणि मोहम्मद रियान आर्दियोटो या जोडीला पराभूत करून पुरुष दुहेरी या प्रकारात कोरिया ओपन 2023 सुपर 500 ही स्पर्धा जिंकलेली आहे. तर यात महत्वाचे म्हणजे की ही स्पर्धा कशाशी संबंधित आहे तर ही बॅडमिंटन स्पर्धा आहे आणि ही कुठे झाली तर दक्षिण कोरियाच्या येऊसू येथील येऊसू जिन्नम स्टेडियमवर ही स्पर्धा झाली आणि ही चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकीरेड्डी या जोडीने इंडोनेशियाला पराभूत करून पुरुष दुहेरी या प्रकारात जिंकलेली आहे. हे इथे महत्वाचे. पुढची बातमी बघूयात आता. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना लंडनमधील सेंट्रल बँकिंग या आंतरराष्ट्रीय आर्थिक संशोधन नियतकालिकाने 2023 या वर्षासाठी गव्हर्नर ऑफ द इयर या पदवीने सन्मानित केले आहे. अनेक जागतिक आर्थिक संकटांमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचे रक्षण करण्यात योगदान दिल्याबद्दल दास यांना हा पुरस्कार मिळाला आहे आणि महागाईचा सामना करण्यासाठी त्यांनी केलेल्या धोरणात्मक उपायांसाठी त्यांना गौरवण्यात आले आहे. 2015 मध्ये रघुराम राजन म्हणजे यांच्या आधी हा पुरस्कार 2015 मध्ये रघुराम राजन यांना सन्मानित करण्यात आले या पुरस्काराने. त्यानंतर हा सन्मान प्राप्त करणारे दास हे दुसरे गव्हर्नर आहेत. श्री शक्तिकांत दास हे सेवानिवृत्त भारतीय प्रशासकीय अधिकारी आहेत. दास यांनी माजी सचिव महसूल विभाग आणि आर्थिक व्यवहार विभाग, वित्त मंत्रालय, भारत सरकार इत्यादी पदांवर काम केले आहे. दास यांनी 12 डिसेंबर 2018 पासून भारतीय रिझर्व्ह बँकेचे 25वे गव्हर्नर म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. हे इथे महत्वाचे आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी नियुक्त होण्याआधी दास हे 15व्या वित्त आयोगाचे सदस्य होते आणि भारताचे G20 शेर्पा म्हणून देखील त्यांनी काम केले होते. शक्तिकांत दास हे सेंट स्टीफन्स कॉलेज दिल्ली विद्यापीठातून पदव्युत्तर पदवीधर आहेत. श्री दास यांनी जागतिक बँक, आशियाई बँक, न्यू डेव्हलपमेंट बँक आणि एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक यांच्यामध्ये भारताचे पर्यायी गव्हर्नर म्हणून काम केले आहे. कुठल्या कुठल्या बँक आहे लक्षात ठेवायचं. एशियन डेव्हलपमेंट बँक, न्यू डेव्हलपमेंट बँक आणि AIIB यांच्यात त्यांनी भारताचे पर्यायी गव्हर्नर म्हणून काम केले आहे. इतिहास हा विषय घेऊन पदव्युत्तर पदवीधर आहेत आणि अर्थशास्त्रज्ञ नसलेले ते भारताचे पहिलेच गव्हर्नर आहे. हे इथे महत्वाचे आहे. तर या स्लाइडमध्ये लक्षात ठेवायचं की रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना लंडनमधील सेंट्रल बँकिंग या आंतरराष्ट्रीय आर्थिक संशोधन नियतकालिकाने 2023 सालसाठीचा
गव्हर्नर ऑफ द इयर या पदवीने सन्मानित केलेले आहे. यांच्या आधी हा पुरस्कार 2015 मध्ये रघुराम राजन यांना मिळालेला होता. रघुराम राजन यांच्यानंतर हा पुरस्कार मिळवणारे शक्तिकांत दास हे दुसरे गव्हर्नर आहे. हे इथे लक्षात ठेवायचं. शक्तिकांत दास हे RBI चे 25वे गव्हर्नर आहे. हे इथे महत्वाचे आहे. पुढची बातमी बघूयात. वन लाइनर आहे. सुमित नागल या भारतीय टेनिसपटूने टेम्पोरे फिनलँड ओपन 2023 ATP चॅलेंजर पुरुष एकेरी विजेतेपद जिंकले आहे. सुमित नागलने अंतिम फेरीत चेक प्रजासत्ताकाच्या डॉलिबोर स्वरसिनाचा पराभव केला आहे. तर लक्षात ठेवायचे की टेम्पोरो फिनलँड ओपन 2023 ATP चॅलेंजर पुरुष एकेरी विजेतेपद कोणी जिंकलेले आहे, तर भारताच्या टेनिसपटू सुमित नागलने ते जिंकलेले आहे. पुढची बातमी बघूयात. अभिनेत्री आणि प्रसिद्ध अभिनेता चार्ली चॅप्लिन यांची मुलगी जोसेफिन चॅप्लिन यांचे वयाच्या 74व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांचा जन्म 28 मार्च 1949 रोजी कॅलिफोर्नियातील सांता मोनिका येथे झाला होता. तर लक्षात ठेवायचं की चार्ली चॅप्लिन यांची मुलगी जोसेफिन चॅप्लिन यांचे वयाच्या 74व्या वर्षी निधन झाले आहे. त्याही एक अभिनेत्री होत्या. हे इथे लक्षात ठेवायचं. पुढची बातमी बघूयात. ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री राहण्याचा विक्रम केला आहे. 23 वर्ष 139 दिवस मुख्यमंत्री पदावर राहण्याचा विक्रम केलेला आहे त्यांनी पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री ज्योती बसू यांच्या 23 वर्ष 137 दिवस मुख्यमंत्री राहण्याचा विक्रम मोडला आहे. पटनाईक हे आता फक्त सिक्कीमचे माजी मुख्यमंत्री पवन कुमार चामलिंग यांच्या मागे आहेत. त्यांनी 12 डिसेंबर 1994 ते 27 मे 2019 पर्यंत सिक्कीमचे 24 वर्ष आणि 166 दिवस मुख्यमंत्री म्हणून काम केले आहे. म्हणजे सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री असण्याचा विक्रम कुणाच्या नावावर आहे अजून, तर तो आहे सिक्कीमचे मुख्यमंत्री असलेले माजी मुख्यमंत्री असलेले पवन कुमार चामलिंग यांच्या नावावर आहे. आता नवीन पटनाईक यांनी 23 वर्ष 139 दिवस मुख्यमंत्री पदावर राहण्याचा विक्रम केला आहे आणि त्यांनी बंगालचे माजी मुख्यमंत्री ज्योती बसू यांचा 23 वर्ष 137 दिवस मुख्यमंत्री राहण्याचा विक्रम मोडलेला आहे. हे इथे महत्वाचे. पुढची बातमी बघूयात. फ्रेंच युवा जलतरणपटू लिओन मार्चंडने जागतिक जलचर अजिंक्यपद स्पर्धेत म्हणजेच वर्ल्ड ॲक्वॅटिक चॅम्पियनशिप स्पर्धेत अमेरिकेच्या मायकेल फेल्प्सचा 400 मीटर वैयक्तिक विक्रम मोडीत काढला आहे. 2008 मध्ये बीजिंग ऑलिम्पिकमध्ये 400 मीटर वैयक्तिक विक्रम फेल्प्सचा 4 मिनिटं 3.84 सेकंद विक्रम लिओन मार्चंडने 4 मिनिट 2.50 सेकंद ही वेळ नोंदवून विक्रम मोडीत काढला आहे. ही स्पर्धा 14 जुलै ते 30 जुलै 2023 या कालावधीत फुकुओका जपान येथे झाली आहे. तर लक्षात ठेवायचं की फ्रेंच युवा जलतरणपटू लिओन मार्चंडने जागतिक जलचर अजिंक्यपद स्पर्धा जिंकलेली आहे आणि याच स्पर्धेत त्याने अमेरिकेच्या मायकेल फेल्प्सचा 400 मीटर वैयक्तिक विक्रम मोडीत काढलेला आहे. ही स्पर्धा कुठे झाली, तर फुकुओका जपान येथे ही स्पर्धा झालेली आहे. हे येथे महत्वाचे. पुढची बातमी बघूयात. शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने आपले YouTube चॅनल सुरू केले आहे. आता या YouTube चॅनलमध्ये काय दाखवले जाणार आहे, तर अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात होणारी गुरबानी YouTube चॅनलवर प्रसारित केली जाईल. या YouTube चॅनलचे नाव सचखंड श्री दरबार साहिब अमृतसर असे ठेवण्यात आले आहे. काय नाव आहे याचे, तर सचखंड श्री दरबार साहिब अमृतसर असे याचे नाव आहे.
पुढची बातमी बघूयात. INS कृपान हे भारतीय नौदलाने पूर्वी नियुक्त केलेल्या खुक्री श्रेणीच्या कॉर्व्हेटचे जहाज आहे. हे भारतीय नौदलातून सेवानिवृत्त करण्यात आले आहे. आता ही खुक्री श्रेणी जी आहे, या श्रेणीतील जहाजांचे जे 65% पार्ट्स आहेत ते भारतीय बनावटीचे आहेत. तर लक्षात ठेवायचं की INS कृपान हे आता भारतीय नौदलाने पूर्वी नियुक्त केलेल्या खुक्री श्रेणीच्या कॉर्व्हेट जहाज आहे आणि जे आता नौदलातून सेवानिवृत्त करण्यात आले आहे. INS कृपान 1991 मध्ये कार्यरत झाल्यापासून भारतीय नौदलाच्या पूर्व फ्लीटचा अविभाज्य भाग आहे. सुमारे 12 अधिकारी आणि 100 खलाशी असलेले हे जहाज 90 मीटर लांब आणि 45 मीटर रुंद आहे. हे जहाज 22 जुलै 2023 रोजी संपूर्ण शस्त्रास्त्रांसह व्हिएतनाम पीपल्स नेव्हीकडे सुपूर्द करण्यात आले. म्हणजे आता भारतीय नौदलातून हे सेवानिवृत्त झाले आहे आणि हे आता व्हिएतनाम पीपल्स नेव्हीकडे सुपूर्द करण्यात आलेले आहे. हे इथे महत्वाचे. तर लक्षात ठेवायचं की INS कृपान हे आता नौदलातून सेवानिवृत्त करण्यात आलेले आहे, जे खुक्री श्रेणीचे कॉर्व्हेट जहाज आहे. तर मित्रांनो, ह्या होत्या आजच्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी. व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.